सन्मान होणार आहे सदानंद मोरे सर, मराठी लेखक, कवी, नाटक कीर्तनकार। मी राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की साहेब आपण डॉक्टर सदानंद मोरे यांचा सत्कार करावा। आदरणीय राजसाहेबांच्या शुभ हस्ते डॉक्टर सदानंद मोरे यांचा सन्मान होते। जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात। आपल्या या अभिजात मराठी भाषेचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या लेखणीच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून, प्रवचन, कीर्तन या माध्यमातून सहजपणे महाराष्ट्रात पोहोचण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सुरू आहे। जोरदार टाळ्या डॉक्टर आदरणीय सदानंद मोरे सर। यानंतर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सत्कार शहराध्यक्ष सचिन चिखले व शहर कार्यकारिणी यांच्यातर्फे होणार आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की साहेबांचा सत्कार करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहायचं। आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या 19व्या वर्धापन दिनी आदरणीय राजसाहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। टाळ्या वाजल्या पाहिजेत, जोरदार विनंती राहील। तमाम मनसैनिकांच्या साक्षीनं फोटोग्राफर दादा समोर प्रेस सुद्धा आहे, प्रेसला पण फोटो घ्यायचे। आपण थोडं एक अँगल द्या, त्यांनाही फोटो घेता येतील। शहराच्या वतीनं आदरणीय साहेबांचा सन्मान होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि यात महाराजांनी वापरलेले शस्त्र हे देऊन महाराजांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्याचा नकाशा, त्यात असणारी विविधता ही देखील एक आकर्षक प्रेमदेव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। पुन्हा एकदा आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया। टाळ्या वाजवूया जरा जोरदार। यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तथा नेते अमितजी ठाकरे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी क्षमासवी दोनच सत्कार होणार आहे। यानंतर मी शहर अध्यक्ष सचिन भाऊ चिखले यांना विनंती करतो की आपण प्रस्तावना करायची आहे। हा वर्धापन दिन सोहळा चिंचवडमध्ये व्हावा म्हणून सचिन भाऊंनी आग्रहाची भूमिका घेतलेली होती। तर सचिन भाऊंनी या आग्रहाची भूमिका घेतल्यानंतर साहेबांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल